महाराष्ट्र मित्रांनो, कानिमित्ताने जत्रेनिमित्त आपल्या गावाला आलो होतो. आपल्या गावचं घर हे अशी सगळी आपल्या गावाला झाडं बिडं मस्तपैकी लावलीत. आपल्या मलबेरीच्या झाडाला बघ कशी मलबेरी आली. महाबळेश्वर क्वालिटी एकदम काली कुळकुळीत मलबेरी आपल्या दारात आहे. पाहिजे तेवढी खा. पूर्ण अख्खं झाड भरलं आहे. कसं आहे मित्रांनो, आपलं शेत मस्तपैकी इथं नारळाची आंब्याची झाडं लावलीत आपण. एका आंब्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो थोड्या टायमाने. त्या आंब्याजवळ जाणार आहे, त्या आंब्याचं वैशिष्ट्य सांगतो. तिथं बघा या बेमुगाच्या शेंगा लावल्या. तिथं पाणी कसं झुळझुळ मस्तपैकी खळखळ वाहत आहे. असं पाहिजे शेत निवांत. ही आपण मुंबईवरनं आणलेली झाडं आहेत, आत्ता फळ द्यायला लागली. ही मुंबईवरनं आणलेली झाडं आहेत. आपण मुंबईवरनं आणलेली झाडं आहेत. ही मुंबईवरनं आणली, ठाण्या मुंबईवरनं आणलेली झाडं आहेत. ती आता फळ द्यायला लागलीत. त्या मागच्या आंब्याला दरवर्षी येतात. ह्या वर्षी ह्या आंब्याला पहिल्यांदा आलेत आंबे. बघू कुठली फ्लेवर आणि कुठले जाते. शक्यतो हापूस वाटतोय. एक आंबा तुम्हाला क्वालिटी आंबा दाखवतो. हा जो आंबा आहे ना, हा बघा, हा आंबा तुम्हाला बोललो होतो ना, तो आंबा आहे. हा आंबा कुठला माहिती आहे का? आमच्या शेतात जुनं झाड आहे. शेपू आंबा, शेपू आंबा बोलतो त्याला. नुसतं आंबा खाल्ला की नुसते शेपूचे ढेकर, नुसते ढेकर शेपूचे, नुसते शेपू. दिवसभर घे शेपू. आणणार आहे मी खायला लोखंडेला आणि बुवाला. लोखंडेनं आणणारे आंबा, शेपू आंबा. आमच्या वहिनींना पण द्या खायला, पुष्पा वहिनींना. शेपू आंबा एकदम क्वालिटी लागतो. मस्तपैकी फणस पण लागला आहे. सगळ्या गड्ड्याने आले फणस. गड्डा 3चा गड्डा आहे, पण अजून बारीक आहेत. नंतर येतील मीपर्यंत मस्तपैकी खायला. आपल्या इथं मोठे बंधू चुलत बेमुगाला पाणी द्यायचं चाललं आहे. आपल्या विहिरीचं पाणी कसं खळखळ वाहत आहे. बेमुगाच्या शेंगदाणा भरतचे वडील, आपला भरत माहिती ना, त्याचे वडील आमचे चुलत भाऊ. का स्वीटकॉर्न बोलतात माहिती आहे ना, स्वीटकॉर्न याला बोलतात, स्वीटकॉर्न. अशी घ्यायची, अशी सोलायची. आमची वहिनी शेण सारवते. गावची जत्रा आहे म्हणून अजून पण परंपरा चालू आहे. आपला भरत ऐका ना, भरत काय तू पण. मग घरी जाताना आपला युवा उद्योजक अनिकेत यादव भेटला. तो बोलला, मामा जरा आपल्या पण गाडीची ॲडव्हर्टाईजमेंट टाका तुमच्या चॅनलला. सोसायटीचं काम होतं, सोसायटी भरली आणि गावात जोरात तयारी चालू होती जत्रेची. गावातली सर्व कामं उरकून घेतली. हिडीच्या मेवण्याने बोललो होतं मटण खायला. बायको बोलली, तिकडं तुमचा डायमंड हिरा चमकवू नका, टोपी उपी घालून कडकमध्ये जा. पवार निगडीला पोचल्यानंतर घे मटण. आमच्या गावाला जत्रा म्हणजे मटण. कुठल्या पण गावाला जा, नुसतं मटण. आणखी बडीव धुरळा उडीव गावा, रोज एका गावाला मटण. मटण खाऊन झाल्यानंतर जरा पाहुण्यांबरोबर चर्चा केली. आपल्या सासरवाडीला उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढचं नियोजन दाखवतो, सांगतो तुम्हाला काय ते. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.